TV नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आज KP खोत क्रीडाई जी बांधकाम व्यवसायाची प्रातिनिधिक संस्था आहे, शिखर संस्था आहे, त्यांचे अध्यक्ष आलेले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी ते अध्यक्ष आता पद आपलं ही जबाबदारी भूषवत आहेत. आणि दालन हे पूर्वी 3 आणि आता दर 2 वर्षांनी येणारं मोठं प्रदर्शन असतं. कोल्हापूरचं पश्चिम महाराष्ट्राच्या बांधकाम विश्वाचं एक तर मोठं प्रतिनिधित्व असतं. मोठी तिथे एक प्रतिबिंब आगामी कोल्हापूरच्या एक 10-20 वर्षाचं कसं असणार आहे त्यामध्ये असतं. खूप सर आपलं स्वागत. मला दालनची आणि क्रीडाची एक पार्श्वभूमी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं. नाही, क्रीडाई ही संस्था म्हणजे पूर्वीची प्रमोटर आणि बिल्डर्स असोसिएशन 1996ला त्याचं रूपांतर क्रीडाईमध्ये झालं. म्हणजे PBK ही असोसिएशन महाराष्ट्र लेवलपर्यंत होती आणि महाराष्ट्रातल्या एक ठराविक लोकांना असं वाटलं की बाबा ही संस्था आत्ता नॅशनल लेवलला नेली पाहिजे, म्हणून पन्हाळ्याच्या गडावरती त्याची मुहूर्तमेढ ही 96ला रोवली गेली आणि PBKचं रूपांतर हे क्रीडाईमध्ये झालं. म्हणजे कॉन्फेडरेशन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया. आज भारतातल्या 22 राज्यामध्ये ही संस्था कार्य करत आहे. साधारण 14,000 याचे सभासद आहेत. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 62 शहरामध्ये क्रीडाच्या शाखा आहेत आणि या वेगवेगळ्या शहरात असणाऱ्या शाखा त्या ठिकाणी आपल्या सभासदांना प्रमोट करणं, सभासदांचे प्रोजेक्ट ह्या प्रदर्शनाच्या मार्फत प्रमोट करणं, वेगवेगळे जे काय GR असतात, वेगवेगळे सेमिनार घेणे, वेगवेगळी टेक्निकल माहिती आपल्या सभासदांना दिली आणि जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, ह्याचे एक कोऑर्डिनेशन ठेवणं. त्याच्याबरोबर शासनाच्या बरोबर सुद्धा कोऑर्डिनेशन ठेवून, उदाहरणार्थ जो आता UDCPR आपला नवीन जो बायला आलेला आहे, म्हणजे विकास नियंत्रण नियमावली, आता ही नियमावली बनवत असताना आमच्या क्रीडाईतल्या महाराष्ट्र क्रीडाईचे आमचे जे सिनियर काही पदाधिकारी होते त्यांनी फार मोठा रोल त्यामध्ये निभावलेला आहे हे बॉयलाच बनवत असताना. तर अशा पद्धतीने ॲक्टिव्हली क्रीडाई महाराष्ट्र शासनाचा बॉयलाचा विषय असेल, जिल्हा प्रशासनाचा विषय असेल किंवा महापालिका प्रशासनाचा विषय असेल, या सगळ्यांशी एक समन्वय साधणं, कोऑर्डिनेशन साधणं आणि सभासदांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करणं, अशा पद्धतीनं हे आमच्या क्रीडाईचं सगळं काम चालू आहे. 2023 ते 25 तुम्ही अध्यक्ष होता आणि तुमच्याजवळ परत तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे. प्रशासकीय कामाचाही तुम्हाला अनुभव आहे. ह्या दोन्हीचा एक समन्वय तुम्हाला साधता येतो का सगळ्यामध्ये? काय नाही, कसं आहे, मी टाउन प्लॅनिंगला 23 वर्ष नोकरी केल्यामुळं महसूलमधले काही अधिकारी असतील त्यांच्याबरोबर मी 2001-2005 मी कलेक्टर ऑफिसला काम केलेलं होतं. महापालिकेमध्ये जे आत्ता सगळे सिटी इंजिनियरपासून जे सगळे इथं डेप्युटी सिटी इंजिनियर आहेत ते सगळे माझे मित्रच आहेत. कारण आमच्या सगळे बॅचचे किंवा आमच्याबरोबर काम केलेले हे सगळे मित्र असल्या कारणानं त्याच्यामुळे ते मला सगळ्यांच्या बरोबर एक कोऑर्डिनेशन करायला सोपं जातं. आणि मी साधारण 23 ते 25 मी केल्यानंतर आता 25-27 परत सगळ्या सभासदांनी माझ्या विश्वास टाकून मला आणि परत 2 वर्ष अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि मी शासकीय सेवेत काम केल्यामुळं शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पूर्वीची ओळख जी आहे त्याचा फायदा आणि ओळख असल्यामुळे त्यांना डायरेक्ट जाऊन भेटणं आणि एखाद्या सभासदाचं काही काम तटलं असेल तर ते कुठल्या कारणाने तटले तर त्या सभासदाची आणि त्या अधिकाऱ्याचं एक कोऑर्डिनेशन करून देणं हे मी माझ्या परीनं चांगल्या पद्धतीनं ते करू शकतोय. दालन हे आपलं क्रीडाचं एक 2 वर्षांनी येणारं चांगलं मोठं एक्झिबिशन असतं ज्यामध्ये 5 वर्षाच्या पुढच्या आगामी सगळ्या ज्या बांधकाम व्यावसायिकाच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याचं एक प्रतिबिंब त्यामध्ये असतं. प्रतिवर्षी आता होत असणार हे कोल्हापुरात आता 30-31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारीला आपली आता तयारी चालू आहे. सगळीकडे होर्डिंग आहेत. प्रार्थना बहिरे अभिनेत्रीची सुद्धा मी ब्रँड ॲम्बॅसेडरमध्ये तिला नेमणूक केलेली आहे. 168 स्टॉल असणार आहे, त्यामध्ये 100 बिल्डरांचे असणार आहेत. आणि सामान्य नागरिकांनी काय काय तिथं बघायला मिळणार त्याला? नाही, ॲक्च्युली कसं आहे, दालनमध्ये बांधकाम विषयक प्रदर्शन त्याला मी काही लोक दालन आम्ही नाव दिलेलं आहे की आमचे सांगलीवाले प्रॉपर्टी एक्सपो देतात. असे वेगवेगळ्या शहराची लोक वेगवेगळी नावं देतात. आम्ही त्याला बांधकाम विषयक प्रदर्शन अर्थात दालन असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. हे आमचं 13वं दालन आहे. पूर्वी म्हणजे साधारण 2024 पूर्वी आम्ही शाहूपुरी जिमखान्यावरती घेत होतो, पण 2024ला आम्ही ही जागा बदलली कारण तिथं पार्किंगचा विषय मोठा असल्या कारणाने आम्ही महासैनिक दरबारच्या ग्राउंडवरती गेलो. आणि पूर्वी 3 वर्षांनी घेणारं आत्ता वाढलेली कामाची व्याप्ती किंवा वाढलेली प्रोजेक्ट यांची संख्या लक्षात घेता 2024ला आम्ही काय केलं की 2 वर्षानं केलं आणि आता 24 ते 26 परत 2 वर्षानं करायला लागलोय. म्हणजे पूर्वी 3 वर्षानं करत होतो, आता आम्ही 2 वर्षानं करायला लागलोय.
आता या दालनमध्ये 168 स्टॉलमध्ये 100+ बिल्डर, बाकी सगळे मटेरियलवाले आहेत आणि काही बँक फायनान्स, म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट लोन देणार असतील किंवा हाऊसिंग फायनान्स देणाऱ्या बँका, या अशा एकत्रित एका छताखाली तुम्हाला एकत्रित सगळी माहिती मिळणार आहे. तुम्हाला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पाहिजे असेल, फ्लॅट, तुम्हाला कमर्शियल काही स्पेसेस पाहिजे असतील, तुम्हाला काही रो हाऊसेस पाहिजे असतील, तुम्हाला काही प्लॉट घ्यायचे असतील, तर आपल्या बजेटमध्ये आपल्याला हव्या त्या एरियामध्ये, ज्या एरियात घ्यायचे आहे अशी इत्तंभूत माहिती, किंवा एखाद्यानं घेतलाय आता तिथं फ्लॅट बुक केलाय पण त्याला फायनान्स पाहिजे, तर तिथं असणाऱ्या बँकांना भेटून फायनान्स सुद्धा ते तुम्ही माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. एखाद्याला बंगला बांधायचा आहे स्वतः इंडिव्हिज्युअल, पण त्याला मटेरियलची माहिती पाहिजे, तर आमच्या इथं असणारे ऍडव्हान्स मटेरियल, आता प्रत्येक वेळी दर 6 महिन्याला वेगळं काहीतरी मटेरियल येते, म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येते, तर त्याची पण माहिती सगळी तुम्हाला एकत्र मिळणार आहे. ती माहिती घेऊन तुम्ही स्वतःचा बंगला सुद्धा या ठिकाणी बांधू शकताय. याचबरोबर काही वर्कशॉप असतात, काही व्याख्यान असतात मान्यवरांचे, त्यात काही नावं झालेत का फिटले का? ऍक्च्युली कसं आहे की हा 4 दिवसाचा आमचा सगळा कार्यक्रम आहे. 30 तारखेला पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही ह्यासाठी निमंत्रित केले. अजून फायनल झालेलं नाही, पण पालकमंत्री, मुश्रीफ साहेब, या ठिकाणचे आमदार, ही लोकांचं तर आम्ही पत्र देऊन सगळं फायनल केलेलं आहे. तर पहिल्या दिवशी आमचं उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही एक गाडगे साहेब म्हणून मुंबईहून येतात, एमटेक सिव्हिल आहेत आणि एक मोठ्या कंपन्यामध्ये त्यांनी कामं केलेले आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचा आम्ही एक टेक्निकल सेमिनार त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 तारखेला अच्युत गोडबोले AI टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन मध्ये कशा पद्धतीने काम करेल लेखकांना अभ्यासक आहेत, अनेक त्यांनी लेक्चर्स वगैरे दिले. तर अच्युत गोडबोले साहेब ह्यांचा मी सायंकाळी 4 वाजता लेक्चर ठेवतो. त्या दिवशी प्रार्थना बहिरे, आता सिने अभिनेत्री मराठी आहे आणि आता आगाग सासूबाई बोला की सुनबाई जी मराठी पिक्चर आहे त्याच्या त्या हिरोईन आहेत, तर ते आमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि आम्ही त्यांना निमंत्रित केले. त्या स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहेत 1 तारखेला. आणि या दोन्ही दिवशी जे टेक्निकल सेमिनार आहेत, या टेक्निकल सेमिनारसाठी आमचे क्रीडाचे सभासद असतील, त्यांची मुलं असतील, त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज, ज्या कोल्हापुरात जेवढी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्याच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही निमंत्रित करतोय, कारण त्यांच्यासाठी दोन्ही विषय काय आहेत, अतिशय महत्वाचे आहेत, मोलाचे आहेत आणि त्यांना ती माहिती उपयोगाची आहे. त्यामुळे त्या दोन्ही दिवशी त्यांना आम्ही निमंत्रित करतोय. आणि शेवटच्या दिवशी आमचा एक प्रयत्न आहे, मी आजच मुंबईला चाललोय. HK गोविंद सर पूर्वी महापालिकेला आयुक्त होते, त्याच आमचे UD2चे सेक्रेटरी आहेत, तर त्यांना आणायचं. त्याच्याबरोबर आपले कोल्हापूरचे कलेक्टर अमोलजी एडगे सर, प्रशासक आमच्या के मंजुलक्ष्मी मॅडम, आमचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकन सर, अशा ह्या सगळ्या लोकांना आम्ही काय केलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे सांगता समारंभाला हा शेवटच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम असणार आहे. म्हणजे आम्ही या 4 दिवसामध्ये पहिल्या दिवशी उद्घाटन, दुसऱ्या दिवशी टेक्निकल आहे, तिसऱ्या दिवशी पण आम्ही अच्युत गोडबोलेंचं लेक्चर ठेवलेलं आहे, प्रार्थना बहिरे त्याच बरोबर आहेत, आणि चौथ्या दिवशी ही आमची सांगता समारंभाला सगळे IAS आणि IPS ऑफिसर यांना सगळ्यांना आम्ही बोलवतो. मग 5 वर्ष सभागृह नव्हतं महानगरपालिकेचं, आणि आता नुकत्याच निवडणुका होऊन चांगले नगरसेवक आलेले आहेत, सिव्हिल पार्श्वभूमी असणारे सुद्धा चांगले बरेचसे एज्युकेटेड. आजच्या पेपरला मी वाचलं, काही वकील आहेत, काही म्हणजे ग्रॅज्युएट झालेले असे बरेच नवीन चेहरे सभागृहामध्ये. आता कोल्हापुरात मोठे मोठे टावर होत आहेत, 23 मजली टावरपर्यंत सगळं नियोजन कोल्हापुरात चालू आहे. तर ड्रेनेज असेल, रस्ते असतील, पाणी असतील, यासाठी नव्या सभागृहाकडून नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही, नव्या सभागृहाकडून सगळ्यात महत्त्वाचा रस्ते हा विषय आहे, पण रस्त्याच्या जोडीला ड्रेनेज आणि गटर्स. कारण आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी एकाच बाजूला गटर, दुसऱ्या बाजूला गटरच नाही. खरं चांगले मोठ्या साईजची आणि दर्जेदार अशी गटर्स होणं गरजेचं आहे. आणि ड्रेनेज लाईन पण जुन्या असतील तर रिप्लेस करून मोठ्या साईजच्या टाकल्या पाहिजे. कारण का, पूर्वी आपल्याकडे 6-7 माळ्याची परमिशन होती, शासनानं आपल्याला स्पेशल म्हणजे 11 माळ्याची परमिशन दिली. UDCPR आल्यानंतर आता त्याच्यामध्ये 23 माळ्याची परमिशन झाली. त्याच्यामुळं कोल्हापुरामध्ये हायराज बिल्डिंगची आता संख्या वाढायला लागलेली आहे. आणि ज्यावेळी एखाद्या रस्त्यावर एखादी हायराज बिल्डिंग येते, 200-250 फ्लॅट, 100 फ्लॅट एखाद्या हायराज बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये असतील, तर त्यातून निर्माण होणारं ग्रे वॉटर किंवा ड्रेनेजचं जे काय सांडपाणी हे मोठ्या प्रमाणात क्रिएट होणार आहे, म्हणजे तयार होणार आहे.
तर त्याचं निर्गतीकरण करण्यासाठी ही ड्रेनेज किंवा गटरची व्यवस्था त्या पद्धतीनं असली पाहिजे. किंवा पाण्याची लाईन पुन्हा सुद्धा आता कसं आहे की काळ्यामोड्यातून थेट पाईपलाईन आणून पाणी आपल्याला आलेलं आहे, परंतु डिस्ट्रीब्युशनसाठी ज्या काही जुन्या पाईप्स आहेत त्या आता रिप्लेस करणं, त्याची लहान साईज 2 इंची असेल तर 3 इंच करणं, 3 इंच असेल तर 4 इंच करणं हे अत्यंत गरजेचं आहे ना. कारण का आता एकाच बिल्डिंगमध्ये जर 100 फ्लॅट असतील तर त्या लोकांना तेवढं पाणी द्यावं लागेल ना. मग कॉर्पोरेशन ज्यावेळी एखाद्या 21 माळ्याच्या किंवा 23 माळ्याच्या बिल्डिंगला परमिशन ज्यावेळी देतं आणि डेव्हलपमेंट चार्जेसनं कोट्यावधी रुपये जेव्हा भरून घेतं, त्यावेळी महापालिकेची जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं ड्रेनेज व्यवस्था, गटरची व्यवस्था किंवा पाण्याची लाईन त्या पद्धतीनं देणं आणि अख्ख्या बिल्डिंगला एवढं पाणी सप्लाय करणं ही प्राथमिक काही गोष्टी आहेत. तर त्या नवीन आलेल्या अभ्यासू नगरसेवकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीनं पुढची त्यांनी कारवाई केली पाहिजे. आज कचऱ्याचा, घनकचऱ्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. टिप्पर गाड्या असून सुद्धा अनेक ठिकाणी आज लोक कचरे फेकतात आणि त्या कचऱ्याचा उठाव होत नाही. किंवा माझी ह्या नवीन सभागृहाला एक अशी विनंती राहील की इंदोर या शहरानं साधारणतः एक 150 कोटीचा मोठा प्रकल्प हे केलेला आहे, उभा केलेला आहे की 400 डिग्री टेम्परेचरला त्याचं विघटन होऊन त्याच्यातनं विद्युत निर्मिती होती आणि वीज निर्मिती केल्यामुळे शहराच्या विजेची गरज पण भागते. तर अशा पद्धतीचा इनोव्हेटिव्ह या नवीन सभागृहानं कचऱ्यासाठीचा एक प्रकल्प नवीन इंदोरला व्हिजिट करून अधिकाऱ्यांना पाठवून नगरसेवकांना जाऊन त्याची माहिती घेऊन तो प्रकल्प करावा. महापालिकेने त्याला काही आपल्यातले फंड द्यावे आणि शासनाकडे पण आपण अशा फंडाची मागणी करून त्यातून हा प्रकल्प केला तर कचऱ्याचा मोठा जो काही प्रश्न समस्या भेडसावत आहे ती निकालात निघेल. म्हणजे कचराही संकट न होता आपल्याला ते उत्पन्नाचा सोर्स होईल आणि त्यातनं लाईट सुद्धा क्रिएट होईल आणि शहराच्या लाईटची गरज भागेल. रेरा हा कायदा आहे तो एक मोठा विषय आहे सगळा, पण आपल्या सगळे संबंध रेरा अंतर्गत आहेत. 100% क्रीडाईचे सगळे सभासद कोड ऑफ कंडक्टच्या माध्यमातून काम करतात. रेराची सुरुवातीला आम्हाला जरा भीती वाटली, परंतु ज्यावेळी रेरा कायदा आमच्या सभासदांनी आम्ही समजून घेतला, रेराचे एक्सपर्ट लोक आणलेत आणि रेराची माहिती जेव्हा आमच्या सभासदांना दिली त्यामुळे आम्हाला त्याची काही रेराची काही भीती वाटत नाही. आणि सगळेजण आता रेराच्या आपले प्रकल्प रेराखाली नोंदणी करतात आणि त्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे, अतिशय सुरळीतपणे कामकाज चालू आहे. खरं म्हणजे रिडेव्हलपमेंट हा एक मोठा विषय आहे, पण त्याचे ओझरतं तरी तुम्ही आपल्याला गावठलेलं की रुईकर कॉलनी तारव्या पार्क आहे तिथं रिडेव्हलप, पण जुनं जे कोल्हापूर आहे तिथं होण्यात मर्यादा येतात किंवा काय जुनं कोल्हापूरमध्ये काय झालेलं आहे, बिल्डरांचं असं की तिकडं जास्त फायदा मिळतो, तिकडं कल आणि इकडं कल नाही, असं आहे का? काय झालेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो की रिडेव्हलपमेंटला जात असताना की जुन्या कोल्हापूरच्या रस्त्याची रुंदी आहे 9 मीटर. 9 मीटरच्या रुंदीला FSI आम्हाला तेवढा मिळत नाही. 30% इन्स्टिट्यूट FSI मिळतो. आम्ही शासनाकडे 30%चा 50% म्हणजे 9 मीटरच्या रस्त्याला 12 मीटरच्या रस्त्याच्या रुंदीचा 30% म्हणजे 50% इन्स्टिट्यूट FSI आमची मागणी केलेली आहे. खरं तर शासनाने त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे पण अजून GR काढलेलं नाही. आता ती शिंदे साहेबांच्याकडे आमची मागणी तीच आहे. शिंदे साहेबांना उद्घाटन आणण्यापाठीमागचा आमचा उद्देश जे आहे की असे जे काही आमचे छोटे मोठे जी काही कामं आहेत ती साहेबांच्या समोर आम्हाला मांडता यावीत आणि त्यांच्याबरोबर मंत्रालय एखादी आमची मिटिंग व्हावी. याच अनुषंगानं आमचा शिंदे साहेबांना या गोष्टीला आणण्याचा आग्रह आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आमदार राजेश साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही काही करून 30 तारखेच्या उद्घाटनाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही आणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हा जो मोठा म्हणजे जी मोठी अडखळे येते ती निघाल्या गती येऊ शकते का? मला हा गती येईल आणि FSI ज्यादा मिळाला तर निश्चितपणे रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना जे काय आम्हाला एक्सेस वाढीव बांधकाम द्यायचं असते ते द्यायला सुलभ होईल. नाही तर तेवढं आम्ही एक्सेस देऊ शकत नाही. त्यामुळे ते रिडेव्हलपमेंट गावातल्या मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याला कारण ते तो अडथळा आहे आम्हाला. पण आणि रेरा रिडेव्हलपमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचं एक प्रबोधन होणं गरजेचं आहे का की त्यांना कायदे माहीत नसतात, त्यामध्ये एक टोकाची मिळतात. चित्रगड सोसायटीचं आपण बघितलं त्यांनाच प्रबोधन होणंही गरजेचं आहे कारण त्यांना फक्त माहिती आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये नवीन बिल्डिंग म्हणलं तर मला ज्यादा मिळालं पाहिजे. पण ज्यादा एखादा बिल्डर देत असताना बिल्डरला काय मिळतंय, बिल्डरला तेवढं मिळणार आहे का? कारण तो तुम्हाला 3 वर्षाचं 4 वर्षाचं भाडं देणार, तुम्हाला नवीन फ्लॅट देणार, ते तुमच्या नावा करणार त्याला स्टॅम्प ड्युटी भरणार, त्याला GST भरणार. मग एवढ्या सगळ्या गोष्टीतून कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे सगळं वजा जाऊन उरलेल्या ह्याच्यात नाही सगळा बेनिफिट आणि फायदा त्याला होतोय की नाही याची सुद्धा या सभासदांनी थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. पण आपण बघितलं होतं की चित्रकार सोडे कल्ली होती, सगळी गेली होती तरी 3-4 लोक तिथे राहून होते आणि तो कोराप्रभा चर्चेचा विषय होता सगळ्या ह्याच्यात. बरोबर. तर मग त्यामुळे ते म्हणजे त्या लोकांचं प्रबोधन कमी पडतं की त्यांना नॉलेज कमी पडतं की दोन्ही बाजूला कम्युनिकेशन गॅप राहिला. कसं आहे नवीन आलेला कायदा आहे त्या कायद्याचा अभ्यास नसतोय. लोकांच्या डोक्यात एकच असते रिडेव्हलपमेंट जाणार म्हणजे माझा 1 BHK आहे मला 2 BHK झाला पाहिजे.
पण 2 BHK व्हायला हरकत नाही, पण 2 BHK देण्यासाठी तेवढा FSI ऍडिशनल मिळतो का? बिल्डरला मिळाला तर बिल्डर तुम्हाला देणार ना, बिल्डरला जर मिळालं नाही तर बिल्डर कसं तुम्हाला देणार, देऊ शकत नाही. पण लोक बिल्डरला किती मिळतोय हे त्याचा विचार करत नाही, मला एक्स्ट्रा पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि ते चुकतं. दालन सर्व कोल्हापूरकरांनी पाहावं आणि कोल्हापूरचं एक पुढचं विजन आहे ते त्यामध्ये असणार आहे. तर कोल्हापूरकरांनी दालन का पाहावं? आम्ही खरं तर चारुदत्त जोशी बी न्यूजवाल्यां यांच्याकडून आम्ही कोल्हापूर बदलतंय ह्याच्यावर व्हिडिओ केलाय, तो पण आम्ही डिस्प्ले आमच्या दालनमध्ये करणार आहे. कारण आज बघितलं तर कोल्हापूरमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल, 11 बेडचं हॉस्पिटल असेल, इंजिनिअरिंगचं कॉलेजचे बांधकाम असेल, सारथी बिल्डिंग असेल, अशी बरीच कामं या कोल्हापूरमध्ये, सर्किट बेंच आहे, या सगळ्याचा एक व्हिडिओ आम्ही चांगला तयार केलाय आणि तो रन आम्ही करत आहे. आणि मी कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या लोकांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी. जरी त्यांना आज फ्लॅट बुक करायचं नसेल तर एक 2-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये जर त्यांचं काही नियोजन असेल तर त्यांना इथं जी माहिती उपलब्ध होईल त्या माहितीच्या आधारे ते पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काय घराचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी 100% त्यांना या दालनची, या बांधकाम प्रदर्शनाची मदत होणार आहे. त्यामुळे आवर्जून त्यांनी या दालनला व्हिजिट द्यावी, भेट द्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. मुलं समोर पुढे जाताना एक प्रश्न आहे की मुंबईला जसं किंवा सर्किट बेंच झालेला आहे त्यामुळे पुढं ऑफिस, मागं रेसिडेन्शियल किंवा बऱ्याच ठिकाणी असं की दुकान गाळाखाली असतो, राहायला वरती 2 रूम असतात, अशा प्रकारचे डेव्हलपमेंट बऱ्याच मुंबई, पुणे सगळीकडे दिसतात, अगदी सातारा, सांगलीमध्ये दिसतात. आपल्याकडे तशा साईजचे अजून हे झालेले आहेत की कसं आहे की पोटेन्शियल जर कमर्शियल असेल त्या ठिकाणी तर आमचा बिल्डर त्या ठिकाणी दुकान गाळे वगैरे काढतो. जर पोटेन्शियल नसेल तर दुकान गाळे काढून ते खपणे गरजेचं असते ना, लक्षात आलं का? तर आता भविष्यामध्ये मग अशा पद्धतीची संकल्पना येणार आहे. काही ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल पण बिल्डिंग आहेत, असं नाही की नुसतं निवड रेसिडेन्शियल आहेत. काही कमर्शियल स्पेशल आहेत, काही रेसिडेन्शियल स्पेशल आहे, काही मिक्स यूज म्हणजे कमर्शियल रेसिडेन्शियल अशा बिल्डिंग होऊ घातल्यात ना आणि चालू आहे. सगळी माहिती तुम्हाला या दालनच्या माध्यमातून आता 100% तुम्हाला उपलब्ध होईल. कोल्हापुरात दालन प्रदर्शन 30-31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी महासैनिक दरबारला होते आणि तिथं मोठ्यापैकी हे असणार आहे. तरी सर्वांनी हे प्रदर्शन बघावं आणि कोल्हापूरचा पुढचा जो विकास आहे किंवा आपल्या मनातलं जे घर आहे त्याचा शोध या प्रदर्शनात नक्कीच आपल्याला पूर्ण होईल असा क्रीडाईच्या सर्व टीमचा दावा आहे. विविध अशा 20 कमिट्यावर ते सर्व युद्धपातळीवर वॉर फंडिंगवर काम चालू आहे. त्याचे वेगळे अध्यक्षही आणि ते सर्व कमिटी सर्वात कार्यरत आहे आणि त्यासाठीच KP खोत आणि सर्व त्यांच्या टीमला आमच्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी पाहावं, शेवट टप्प्यात जेव्हा आलेले नाही तेव्हा अनेकदा आपण त्याच्याशी संवाद साधू. आपण वेळ काढून आलात त्याबद्दल TV नेक्स्ट परिवारातर्फे आपले आभार. धन्यवाद.